रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिक बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी 1960 सालामध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। अनेक स्वातंत्र्य सेनानी असतील, अनेक समाजसेवक असतील, यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र निर्माण झाला। ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांची आहे आणि शाहू फुले आंबेडकरांची आहे। आणि म्हणूनच अभिमानानं आपण जय महाराष्ट्र हे कायम संबोधत असतो। त्याच महाराष्ट्राला आज वंदन करण्याचा आजचा दिवस आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबत जर नाविन्यपूर्ण उपक्रम सांगायचे झाले तर आपल्या 2 नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे। त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणारा गरीब विद्यार्थ्यांसाठी नासाचा प्रवास आणि दुसरा इस्रोचा प्रवास ही योजना आपण 4 वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केली होती आणि आज ती योजना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन हे अतिशय नाविन्यपूर्ण योजना राबवतं हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिद्ध झालेलं आहे। आज आपण पोलिसांच्या मैदानावर हा महाराष्ट्र दिन साजरा करतोय। रत्नागिरीचं पोलीस दल सक्षम असावं यासाठी नियोजन मंडळातनं मागच्याच 15 दिवसापूर्वी नवीन 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा झाला। आज देखील काही नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा होतोय। रत्नागिरी जिल्ह्याचं पोलीस दल हे सक्षम असावं हा त्यामागचा भाव आहे आणि त्यामागची भावना आहे। आज DPC म्हणून, पालकमंत्री म्हणून, अध्यक्ष म्हणून चालवत असताना यावेळी देखील राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला जो आराखडा होता तो 29 कोटी रुपयाने वाढवून तो 406 कोटीवर नेलेला आहे। आणि याच्यामधनं कृषी असेल, शिक्षण असेल, ऊर्जा असेल, मत्स्य पर्यटन या सगळ्याच बाबींवर आपण खर्च करणार आहोत। काल आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र सरकारनं रत्नागिरीसाठी अजून एक धोरणात्मक निर्णय घेतला आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये जे मंजूर झालेलं केंद्रीय विद्यालय आहे त्याला 99 वर्षाच्या करारानं 1 रुपये नाममात्र दरानं नाचणीमधली 2.5 एकर जागा देण्याचा 2.5 हेक्टर जागा देण्याचा निर्णय कालच महाराष्ट्र सरकारनं केला आहे। त्याच्यामुळं रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवामध्ये फार मोठी भर पडणार आहे। मुख्यमंत्री सडक योजना जी आहे ती 100% आपण पूर्ण केली। PM किसान योजना जी आहे त्याचे 22 हप्ते आपण वितरित केलेले आहेत। जवळजवळ त्याचा लाभ हा जिल्ह्यातल्या 1,59,000 शेतकऱ्यांना होणार आहे। फळपीक विमामधनं देखील 107 कोटी रुपयाचं वितरण आपण या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामधला सगळ्यात अजून एक मोठा उपक्रम जे रत्नागिरी जिल्ह्याचे 5 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये राजापूर, लांजा संगमेश्वर मतदारसंघ, रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ, गुहागर चिपळूण मतदारसंघ, चिपळूण मतदारसंघ आणि दापोली खेड मंडळ मतदारसंघ या 5ही मतदारसंघामध्ये सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून 5 संविधान भवनं बांधण्याचा निर्णय हा DPCच्या निधीतून आम्ही घेतलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा देखील पहिला उपक्रम आहे। या संविधान भवनामध्ये UPSC MPSCचे देखील वर्ग आपण सुरू करणार आहोत। भविष्यामध्ये बार्टीचं कार्यालय तालुक्याच्या स्तरावर असावं हा प्रयत्न देखील संविधान भवनच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन हे महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारं पहिलं प्रशासन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं 31 रुग्णालयाची नोंदणी झालेली आहे आणि याच्यातनं देखील शेकडो रुग्णांना आपण फायदा दिलेला आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातनं देखील 4 कोटी रुपयाचं अनुदान आपण या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना दिलेलं आहे। आणि अजून एक पर्यटनाच्या दृष्टीनं आपण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे जो डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। आपल्याला माहितीच आहे की रत्नागिरीचा आरेवारे किनारा जो आहे तो पर्यटकांनी फुललेला असतो आणि म्हणून त्याच्या समोर जी वनखात्याची जमीन आहे त्याच्यामध्ये देखील इको टुरिझम डेव्हलप करण्याचा निर्णय हा आमच्या नियोजन मंडळाने घेतला आणि त्याच्यासाठी देखील 5 कोटी रुपये खर्च आपण करतोय। ते काम देखील आपलं पूर्णत्वास जाणार आहे। रत्नागिरी विमानतळ देखील उड्डाणासाठी तयार झालेलं आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशन देखील नव्यानं कात टाकत आहे। रत्नागिरी प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करून होते। नगरपालिकेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे। जिल्हा परिषदेची देखील इमारत पूर्ण झालेली आहे। समोर पोलिसांच्या
साठी जो निधी दिला होता 169 कोटीचा, ते बांधकाम देखील सुरू आहे. आणि म्हणून मला याचा देखील अभिमान आहे, महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे. अजून एक महत्त्वाची बाब जी रत्नागिरीकरांसाठी आहे, आपण या रत्नागिरीमध्ये शिवसृष्टी उभारली. आजपर्यंत लाखो पर्यटकांनी आपल्या शिवसृष्टीला भेट दिली आहे. आणि अजून एक देशातला पहिला उपक्रम आपण रत्नागिरीमध्ये पुढच्या 2 महिन्यात सुरू करतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेलं रिसर्च सेंटर जे आहे ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण लोकार्पण करणार आहोत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये आम्ही करतोय. आणि या विकासाला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला साथ द्यावी, एवढीच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.